Hello dear students, today we are going to discuss very important concept from this chapter, that is specific heat or specific heat capacity. दोन्हीसाठी आपण एक जी स्पेसिफिक हीट तुम्ही म्हणू शकता त्याला किंवा त्यालाच स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं देखील म्हटलं जातं. ही कन्सेप्ट समजण्याआधी किंवा समजण्यासाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी डिस्कस करायची आहे जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? तर आपल्याला 3 इक्वल मास असणाऱ्या वेगवेगळ्या मेटल्सचे स्पियर्स घ्यायचे आहेत. सपोज हे 3 स्पियर्स आपण घेतले. एक आहे आयर्नचा, दुसरा आहे कॉपरचा आणि तिसरा आहे लीडचा सिम्बॉल PB. सो 3 इक्वल मास असणारे हे मेटलचे स्पियर्स आहेत. सपोज प्रत्येकाचं मास हे 1 kg आहे. 1 kg प्रत्येकाचं मास असणारे हे स्पियर्स घेतले आपण. आता काय करायचं आहे बघा, या तिन्ही स्पियर्सना बॉइलिंग वॉटरमध्ये, की ज्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, अशा वॉटरमध्ये आपल्याला काही वेळासाठी हे तिन्हीही स्पियर्स इमर्स करायचे आहेत फॉर सेम पिरियड ऑफ टाईम. थोड्या वेळानंतर या तिन्हीही स्पियर्सचं टेम्परेचर देखील 100 डिग्री सेल्सिअस होईल. आता जेव्हा ह्या तिघांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला पोचेल तेव्हा हे तिन्ही स्पियर्स त्या गरम पाण्यातनं रिमूव्ह करायचे आहेत आणि त्यांना एक वॅक्सच्या स्लॅबमध्ये ठेवायचं आहे. एक मेणाचे स्लॅब म्हणतो ना आपण, एक ठोकळासारखा. तर त्याच्यामध्ये हे तिन्हीही जे गोळे आहेत ज्यांचे टेम्परेचर किती आहे 100 डिग्री सेल्सिअस, त्यांना आपण या वॅक्सल्या स्लॅबवरती ठेवलं. आता काय होणार, प्रत्येक गोळा हा गरम आहे, प्रत्येकाचे टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. आता ड्यू टू द हीट विच इज प्रेझेंट इन दीज 3 स्पियर्स, इथं जे वॅक्स आहे ते वॅक्स मेल्ट होणार आणि ड्यू टू द मेल्टिंग ऑफ वॅक्स हे तिन्ही स्पियर्स एका स्पेसिफिक डेप्थला खाली जायला स्टार्ट होतील. यापैकी सपोज हा जो आयर्न आहे, हा आयर्नचा जो स्पियर आहे तो मी इथं ठेवला आहे. हा आयर्नचा स्पियर एका स्पेसिफिक डेप्थपर्यंत पोचला. त्यानंतर इथे मी कॉपरचा स्पियर ठेवला. कॉपरचा स्पियर देखील एका स्पेसिफिक डेप्थपर्यंत पोचला जाऊन. आणि लीडचा, जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल स्टुडंट्स, तर दिस इज आयर्न, दिस इज Cu अँड दिस इज लीड. इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता सगळ्यात जास्त डीप जो स्पियर गेलेला आहे इट इज ऑफ आयर्न. त्यानंतर सगळ्यात कमी डेप्थला गेलेला आहे लीड आणि सगळ्यात म्हणजे इंटरमिजिएट लेवलला गेलेला आहे तो म्हणजे कॉपर. बघा, आपण तिन्हीही जे स्पियर्स घेतले त्यांचे मासेस इक्वल आहेत. त्यांना आपण इक्वल टाईम इंटरवलसाठी इक्वल अमाऊंट ऑफ हीट देखील सप्लाय केलेली आहे. बट स्टील ज्या अर्थी आयर्न सगळ्यात खालीपर्यंत गेलेला आहे, जास्त डेप्थला गेलेला आहे, इट मीन्स इट हॅज ॲक्वायर्ड ऑर इट हॅज ॲब्झॉर्ब्ड मोर अमाऊंट ऑफ हीट. जसं की बघा, तुम्हाला शिकवताना देखील क्लासमध्ये आपण टीचर्स जेव्हा एखादी कन्सेप्ट तुम्हाला क्लासमध्ये शिकवत असतात तर काही स्टुडंट्सना ती कन्सेप्ट व्यवस्थित कळते, दे ग्रास्प मोर पॉवरफुली, तर त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी जास्त असते, ते इझिली त्यांना सगळं समजतं. काही स्टुडंट्स ॲव्हरेज लेवलचे असतात, त्यांना कमी समजेल आणि काही एकदम पुअर कपॅसिटी असते त्यांची. सो शिकवताना आम्ही सगळ्यांना एकसारखं शिकवलेलं असतं, बट ते ग्रास्पिंग कपॅसिटी प्रत्येकाची जशी वेगवेगळी असते त्यानुसार नॉलेज स्टुडंट्स ॲक्वायर करतात. तसंच प्रत्येकाला आपण इथे इक्वल अमाऊंट ऑफ हीट जरी सप्लाय केलेली असली तरीसुद्धा याच्यामध्ये आयर्नची हीट ॲब्झॉर्बिंग कपॅसिटी ही जास्त आहे. त्यामुळं आयर्ननं जास्त हीट ॲब्झॉर्ब केली. हे कसं ओळखलं आपण? तर जेवढी जास्त हीट त्यानं ॲब्झॉर्ब केली तेवढी जास्त हीट त्यानं बाहेर पण टाकली. इथे वॅक्सला त्यानं सप्लाय केली, प्रोव्हाइड केली आणि म्हणून तो जास्त डेप्थपर्यंत गेला. सगळ्यात कमी हीट ॲब्झॉर्ब केली लीडने आणि सगळ्यात जास्त किंवा इंटरमिजिएट अमाऊंट ऑफ हीट ही कॉपरने ॲब्झॉर्ब केली. येते लक्षात? सो या
जो आपली ॲक्टिव्हिटी आहे याच्यावरती बेस्ड स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही कन्सेप्ट आपण आज बघणार आहे. तर बघा, कोणतंही ऑब्जेक्ट असेल त्याचं जे काही टेम्परेचर आहे, तुमच्या आजूबाजूचं कोणतंही ऑब्जेक्ट तुम्ही इमॅजिन करा. सपोज आता माझ्या हातात हा चॉक आहे, ह्याचं जे काही टेम्परेचर आहे याचं आत्ता जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर जर इन्क्रीज करायचं असेल तर त्याला जी काही हीट तुम्ही सप्लाय करणार आहात इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सो ह्याची डेफिनिशन काय लिहिणार आपण? इट इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी विच इज सप्लाइड टू अ युनिट मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट. युनिट मास हा वर्ड तुमच्या आन्सरमध्ये इम्पॉर्टंट आहे. बघा ह्याची डेफिनिशन कशी तयार होते? इट इज द अमाऊंट ऑफ heat energy supplied to a given mass of an object to increase its temperature by 1 डिग्री सेल्सिअस. आता आहे त्यापेक्षा 1 डिग्री सेल्सिअसनं त्याचं टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज करायचं असेल तर जेवढी हीट तुम्ही त्याला सप्लाय कराल दॅट हीट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट किंवा त्यालाच स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं देखील म्हटलं जातं. आता इथे याच्यावरती जेव्हा तुम्हाला 3 मार्क्ससाठी 5 मार्क्ससाठी देखील क्वेश्चन विचारला जातो, नॉर्मली 3 मार्क्स, तर तिथे तुम्हाला ही डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. डायग्रॅम ड्रॉ करताना इथे जो सिक्वेन्स तुम्हाला दाखवला ना मेटलच्या ब्लॉक जे स्पियर्सचा, तो सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता. पण प्रिकॉशन काय घ्यायची बघा डायग्रॅम ड्रॉ करताना, म्हणजे गरज नाही की इथेच तुमचा आयर्न दिसला पाहिजे, कॉपर इथंच असला पाहिजे, लीड इथंच असला पाहिजे, असं काही गरज नाही. तुम्ही ही डायग्रॅम अशी देखील काढू शकता की इथे आयर्न आहे, इथे कॉपर आहे आणि इथे लीड असू शकतो किंवा कुठेही उलटसुलट त्यांचा सिक्वेन्स तुम्ही बदलू शकता. पण सगळ्यात जास्त डेप्थ ही आयर्नची दाखवायची, सगळ्यात कमी डेप्थ लीडची दाखवायची आणि इंटरमिजिएट डेप्थ ही कॉपरची दाखवायची. ओके, म्हणजे हे समजून ज्याला समजलं तो अशा प्रकारचे चेंजेस करू शकतो. ती डायग्रॅम तुमची चुकीची होणार नाही. फक्त ह्याला बरोबर नावं, सगळ्यात जास्त डेप्थला गेलाय तो आयर्न आहे, तर कमी दिसतोय सो इट इज लीड, इंटरमिजिएट दिसतोय सो इट इज कॉपर. सो अशा पद्धतीनं तुम्ही देखील डायग्रॅम ही काढू शकता, ही चुकीची नाही. असं गरज नाही की टेक्स्टबुकमध्ये जसा सिक्वेन्स तुम्हाला दाखवला आहे तोच यायला पाहिजे असं काही नाही. आली लक्षात? स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही कन्सेप्ट तुम्हाला जेव्हा एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन विचारलं जाईल तुम्ही हा एक्सपेरिमेंट तिथे एक्सप्लेन करायचा आहे अलॉंग विथ डायग्रॅम्स की 3 स्पियर्स ऑफ मेटल्स लाईक आयर्न, कॉपर, लीड आर टेकन. तुम्ही दुसरे कुठलेही घेऊ शकता, असं काही नाही की हेच घेतले पाहिजेत. त्यांचे इक्वल मासेस असले पाहिजेत आणि त्यांना आपण इक्वल टाईम ड्युरेशनसाठी गरम पाण्यामध्ये बॉइलिंग वॉटरमध्ये की ज्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे त्याच्यामध्ये आपण डिप केलं. त्यांचे सगळ्यांचे टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला पोचल्यानंतर काही वेळानंतर त्यांना देखील ती गरम पाण्याची हीट ते ॲब्झॉर्ब करतील. मग त्यांचं देखील टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होईल. मग त्यांना त्यातून रिमूव्ह करायचं, वॅक्स स्लॅबवरती ठेवायचं आणि मग तुम्हाला ह्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन्स दिसतील की आयर्न सगळ्यात डेप्थला गेला आहे. म्हणजेच स्पेसिफिक हीट कपॅसिटी कुणाची जास्त, ह्याच्यावरून तुम्ही इन्फरन्स काय काढलात रे की ज्या अर्थी आयर्नचा जो स्पियर आहे तो सगळ्यात डेप्थला गेलेला आहे, इट मीन्स आयर्न इज हॅविंग मोर स्पेसिफिक हीट कपॅसिटी. ज्या अर्थी लीडने कमी डेप्थपर्यंत तो गेला आहे, त्यानं कमी हीट ॲब्सॉर्ब केली, मीन्स इट इज हॅविंग लेस स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आणि कॉपर जो आहे त्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही इंटरमिजिएट आहे. आलं लक्षात? तुम्ही कुठलेही मेटल्सच्या बाबतीत असा एक्सपेरिमेंट करू शकता, गरज नाही की हाच पाहिजे. इथं आपल्या टेक्स्टबुकमध्ये ही ॲक्टिव्हिटी सांगितली आहे म्हणून आपण हा डिस्कस केला आहे. ओके, सो दिस इज स्पेसिफिक हीट कन्सेप्ट. बघा याचा जो सिम्बॉल आहे स्पेसिफिक हीटचा सिम्बॉल आहे सी.
सी, कॅपिटल सी ह्या लेटरनं आपण हा सिम्बॉलने स्पेसिफिक हीट इंडिकेट करतो. देन त्याचे युनिट्स देखील तुम्हाला विचारले जातात फॉर 1 मार्क. बघा याचं SI युनिट जे आहे इट इज जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि CGS युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये मे बी काही टेक्स्टबुकमध्ये असेल बरोबर, पण मी काही टेक्स्टबुक्स बघितले तर त्याच्यामध्ये हा जो SI युनिट दिलेला आहे ते थोडंसं उलट दिलेलं आहे. डिग्री सेल्सिअस इकडे, किलोग्रॅम इथे, असं काहीतरी कन्फ्युजन आहे. सो हा जो इथे तुम्हाला युनिट दाखवलेले आहेत ते प्रॉपरली मेन्शन केलेले आहेत, ते तुमच्या नोटबुक्समध्ये हे नोट डाऊन करून ठेवा. दीज आर द करेक्ट युनिट्स फॉर स्पेसिफिक हीट कपॅसिटी. ओके, सिम्बॉल लक्षात आला, डेफिनिशन लक्षात आली, एक्सपेरिमेंट झाला, युनिट्स झाले. आता बघा स्टुडंट्स, जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या सबस्टन्सला नीट समजून घ्या. एक मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे कशा पद्धतीनं आपण हीटचं एक्सप्रेशन किंवा त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला हीट सप्लाय करतो किंवा त्याच्यामध्ये असणारी हीट रिमूव्ह करतो, म्हणजेच त्याला गार करतो, तर त्या सप्लाईड हीटचा किंवा रिमूव्ड हीटचा अमाऊंट आपण फाइंड आउट करू शकतो. कधी? जेव्हा आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टचं मास, त्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी आणि त्याच्या टेम्परेचरमध्ये होणारा चेंज, ह्या 3 गोष्टी माहिती असतील. बघा मी काय काय सांगितलं. जेव्हा आपल्याला कोणत्याही ऑब्जेक्टचं मास दॅट इज स्मॉल m, देन स्पेसिफिक हीट कपॅसिटी आणि चेंज इन टेम्परेचर. बघा आता इथे तुम्हाला एक एक्सप्लेन करते. चेंज इन टेम्परेचर. नॉर्मली टेम्परेचर जेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंट टेम्परेचर सांगायचं असतं ना, तर तेव्हा आपण नुसता कॅपिटल T हा सिम्बॉल यूज करतो. आता इथं काय आहे, चेंज इन टेम्परेचर, म्हणजेच तुम्ही आयदर जेव्हा हीट सप्लाय करताय सपोज एखाद्या ऑब्जेक्टला, तर तेव्हा काय होतं, ड्यू टू सप्लाईड हीट त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर राईज होणार. जर तुम्ही हीट रिमूव्ह करताय तर ड्यू टू दॅट त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर कमी होणार, म्हणजेच त्याच्या टेम्परेचरमध्ये चेंज होणार. आयदर इट विल इन्क्रीज ऑर इट विल डिक्रीज. सो तो चेंज इन टेम्परेचर, ह्या 3 गोष्टी जेव्हा आपल्याला माहीत असतात तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला दिलेली हीट दॅट इज सप्लाईड हीट किंवा त्याच्यामधून रिमूव्ह केलेली हीट, हे दोन्हीही फाइंड आउट करू शकता यूजिंग अ फॉर्म्युला that is Q is equal to M into C into delta T. This is the formula using which you can calculate the amount of heat which is supplied or taken out from any object. ओके, सो ह्या फॉर्म्युलावरती बेस्ड आपल्याला न्यूमरिकल्स नंतर सॉल्व करायची आहेतच. हा चॅप्टर जेव्हा संपेल आपण ह्याच्या एक्सरसाइजवरली न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहोत, तिथे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहेच. सो हा लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म्युला M into C into delta T. डेल्टा T म्हणजे कळालं, आयदर इन्क्रीज होणारं किंवा डिक्रीज होणारं टेम्परेचर. हे कसं फाइंड आउट करायचं ते आपण न्यूमरिकल सॉल्व करताना बघणारच आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिक हीट किंवा त्यालाच स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं देखील म्हणतात, हा पॉईंट बघितला. होपफुली तुम्हाला समजला असेलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढची कन्सेप्ट बघणार आहोत.